रोल्या रोल्या रोल. आजच्या पत्रकार परिषदेला उपस्थित मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष गणेशजी खांडगे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, या नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय सुरेश भाऊ चौधरी, उपस्थित सर्वच मान्यवर पत्रकार बंधू भगिनींनी, माझ्या सहकारी मित्रांनो, मागील 2 दिवसापूर्वी राज्याचे माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे आणि मी स्वतः आपल्या सर्वांशी संवाद साधत असताना किंवा आगामी होत असलेल्या तळेगाव, लोणावळा, वडगाव या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये आम्ही तळेगाव दाभाडे या नगरपालिकेच्या निवडणुकीला महायुती म्हणून सामोरे जाण्याचा निर्णय केला आणि त्यानंतरनं या निर्णयामध्ये काही चर्चा होत असताना ठोस निर्णयापर्यंत येत नव्हतो, म्हणून यात स्वतः राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आमचे नेते आदरणीय अजितदादा या दोघांशी चर्चा करून काल जो काही निर्णय झाला, हा निर्णय आपल्या माध्यमातून मावळच्या जनतेला सांगू इच्छितो. तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जात असताना संतोष हरिभाऊ दाभाडे हे महायुतीचे उमेदवार या ठिकाणी असणार आहेत आणि 28 जागेपैकी 17 जागा या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला व 11 जागा या भारतीय जनता पक्षाला देण्याचं फडणवीस साहेबांनी निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे. त्याचबरोबर आम्ही आमच्या चिन्हावरती लढावं आणि भारतीय जनता पक्षाचे उमेदवार हे कमळ चिन्हावरती लढावं, अशा पद्धतीनं फडणवीस साहेबांनी सूचना केली की आम्ही मागील काही दिवसापूर्वी सांगितलं होतं की तळेगाव असेल किंवा इतर ठिकाणी आपण सर्वजण पक्ष बाजूला ठेवून एकत्रितपणानं पुढे या आणि गावामध्ये एक सामाजिक सलोखा जपत आपण या शहराचा कसा विकास करता येईल, अधिकचे प्रश्न कसे सोडवता येईल याबाबत सकारात्मक पुढे आलं पाहिजे. परंतु फडणवीस साहेबांनी सांगितलं की आज राज्यामध्ये देशामध्ये आम्ही पक्षावरती लढत असताना नगरपालिकेत आघाडी करून लढणं किंवा तुम्ही सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून महायुतीतला एक प्रमुख घटक पक्ष असताना तुम्ही सुद्धा कुठलंही वेगळं चिन्ह घेऊन लढणं, यापेक्षा आपली दोघांची युती झाली तर ते अधिक सुकर आहे आणि त्यातून कुणाचंही चिन्ह गोठवणं हे कार्यकर्त्यांना किंवा कुठल्याही पदाधिकाऱ्याला पटणारा विषय नाही आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे कमळ चिन्हावरती लढतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वच्या सर्व उमेदवार हे घड्याळ चिन्हावरती लढतील. शहराचा अध्यक्ष हा तळेगाव दाभाडेचा हा भारतीय जनता पक्षाचा असेल आणि लोणावळ्याचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा त्या ठिकाणी असणार आहे. भारतीय जनता पक्षाचा उमेदवार मी आणि बाळाभाऊनी संतोष हरिभाऊ दाभाडे यांना 2.5 वर्षाकरता त्या ठिकाणी आपण जाहीर केलं आणि 2.5 वर्षानंतरनं गणेशजी काकडे यांना जाहीर केले आहे. त्याच पद्धतीनं लोणावळ्याची सुद्धा तडजोड करावी लागली आणि त्या तडजोडीमध्ये आम्ही राजेंद्रजी सोनवणे ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 2.5 वर्षाकरता आणि तिथून पुढच्या 2.5 वर्षात भारतीय जनता पक्षाचा जो कोणी उमेदवार देतील त्या उमेदवाराला त्या ठिकाणी आम्ही सर्वांनी पाठिंबा देऊन त्याला निवडून आणायचं, अशा पद्धतीनं आदरणीय फडणवीस साहेबांनी निर्णय दिला आणि त्या निर्णयामध्ये आम्ही आमच्या दादांशी चर्चा केली, त्यांनी सहमती दिली आणि आज आपल्याला त्या सर्व घटनाक्रमामध्ये जे काही निर्णय झाले ते आपल्या समोर या ठिकाणी मांडलेले आहेत. अण्णा, आता तुम्ही लोणावळ्याचं सांगितलं, तळेगावचं सांगितलं, पण यामध्ये वडगाव नगरपंचायतचा काही उल्लेख नाही केलेला. नाही, काय बघा ताई, आता हे प्रत्येकाला वाटतं की माझ्या गावचं बिनविरोध झालं पाहिजे, आमच्या गावात सुद्धा बिनविरोध झाला तर आम्ही त्याचं स्वागत करू. परंतु आता वडगाव जर पाहिलं तर तिथं प्रमुख नेते म्हणत असताना आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय गणेश आप्पा ढोरे आहेत, तिथं भारतीय जनता पक्षाचे भास्करप्पा म्हाळसकर आहेत. ह्या दोघांनी पण बसावं.
गावाकरता तर तिची त्याबाबत सुद्धा माझी तयारी असेल. मी त्याबाबत सुद्धा तयार असू. महायुती करत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पहिली संधी मिळावी, भारतीय जनता पक्षाला नंतरच्या काळात संधी मिळावी, आमची तयारी आहे. शेवटी बघा, ही निवडणूक माझी नाही आहे. ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आहे, सर्वसामान्य जनतेची निवडणूक आहे. आज मी जो काही त्रास सहन करतो, आज मी जे काही भोगतो किंवा राजकारणामध्ये संघर्ष करावा लागतो, हा कुणाला करण्याची वेळ येऊ नये हाच माझा उद्देश आहे किंवा माझ्या पक्षाच्या नेते मंडळीचा उद्देश आहे की आमदार तुला निर्णय घ्यायचा तू घे, आम्ही तुझ्या मागं उभे आहोत. पण याचा अर्थ असा नाही की आम्ही राष्ट्रवादी म्हणून कुठेतरी कमी पडतोय किंवा आमच्याकडे संख्याबळ कमी, आमच्याकडे ताकद कमी, असा कोणी अर्थ काढायचं कारण नाही. आज तळेगाव शहरामध्ये एवढं चांगलं वातावरण असताना शहरातलं जर आपण सर्वे केले तर आपल्याला देखील माहिती आहे, आपण काही वेळेला आपण चर्चेतून आपण बोलतोच की खूप चांगलं पोषक वातावरण आहे. आज सुनील शेळके 2 नाही 10 पाऊल मागे आलाय. मग भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींना जर ह्या युतीच्या संदर्भात कुठली जर शंका असेल किंवा जर कुणाला अडचण करायची असेल तर ते भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी किंवा तिथल्या कार्यकर्त्यांनी एकत्रितपणे बसून सामोपचाराने हा विषय संपवला पाहिजे. तसंच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष जर आमच्यातलं कुणी त्या पद्धतीची भूमिका घेत असेल तर आम्ही देखील त्यांना समजून सांगणं, थांबवणं हे आमचं काम असणार आहे. परंतु युती म्हणत असताना आमच्या बळावरती कुठल्याही समोरचा उमेदवार निवडणूक लढवायचा प्रयत्न करत असेल तर ते शक्य होणार नाही. ज्याला आम्ही चिन्ह देऊ त्याच व्यक्तीच्या मागं आम्ही ठामपणानं उभं राहू. मग एखाद्या व्यक्ती भारतीय जनता पक्षाचा उभा केला आहे, तिथं राष्ट्रवादीचा कोणी उभा राहिला तिथं आम्ही घड्याळ देणार नाही आणि त्याच्या विरोधात जाऊन आम्ही प्रचार करू. त्याच पद्धतीने भाजपने देखील ती भूमिका घ्यायला पाहिजे. मग गाव बिनविरोध करत असताना लोणावळा बिनविरोध करू, तळेगाव बिनविरोध करायला आता जागा वाटत झालाय. पण लोणावळ्यात जर कोणी हट्टीपणा करत असेल तर त्याच्यात आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना सांगू, त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना तिथं सांगावं. तसं वडगावमध्ये देखील त्या पद्धतीने पुढे जाता येईल. जायचंच मिटवत, त्यानंतर जर तुमचं इंटरनल बसून मिटत असेल तर ते मिटून घ्या. सुनील तुला योग्य वाटते त्या पद्धतीने तू पुढे जा. परंतु मी लोणावळा आणि तळेगाव या नगरपालिकेच्या बाबतीत जो निर्णय दिलाय त्या निर्णयाच्या अनुषंगाने तुम्ही पुढे गेलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांपर्यंत गेल्यावरती मला त्यात जास्त बोलता येत नाही. तेच मी माझ्या नेत्याला आदरणीय दादांना सांगितलं. दादांनी ते म्हणले ठीक आहे, तुमच्या स्थानिक पातळीवरती निर्णय होत असेल तर तुम्ही योग्य तो पद्धतीने करा. आम्हाला आनंद आहे ना, आज आमच्या राष्ट्रवादीचे घड्याळ चिन्हावरचे कधी नाही ते आज नगरसेवक होतील, आम्ही ते ॲक्सेप्ट करू. त्यांनी त्यांच्या पद्धतीने करावं. परंतु ह्यामध्ये आपण युती म्हणत असताना कुठल्याही प्रकारचं मनात वेगळं आणि दाखवायचं वेगळं ही भूमिका ठेवली तर काही अर्थ राहणार नाही. वडगाव, लोणावळा, तळेगाव या तीनही ठिकाणी इतकी चांगली परिस्थिती किंवा इतकं चांगलं वातावरण असताना आम्ही समंजसपणाची भूमिका घेतल्यावरती ह्यात जर कोणाला शंका असेल तर त्या व्यक्तीनं मला माहीत का तुम्ही जे जे सांगितलं ते भाजपचे जे नेते आहेत ते चर्चेत होते मुख्यमंत्र्यांसमोर, ते पण ह्या निर्णयावर ठाम आहेत का? फायनल ते जर ठाम नसतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना समोर सांगावं. मी तिथं समोर क्लिअर केले, त्यांनी क्लिअर केले. जर ते ठाम नसतील तर मुख्यमंत्री मोदयांच्या पेक्षा ते जर मोठे असतील तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा. मला काय अडचण नाही मग, पण त्यांनी स्पष्ट करावं. आता मला मुंबईला मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन गेले, माझ्याकडं जागेच्या बाबतीत किंवा चिन्हाच्या बाबतीत त्यांनी जे मला तिथं साकडं घातलं मी ते दोन्ही ऐकलं. एकतर आम्ही सगळेजण ठरलो होतो की बाबा आपण दोघंही चिन्ह बाजूला ठेवून एकत्र जायचं. आज तुम्ही मला चिन्हावरती आणलं, मी ते ॲग्री केलं. मग आता मी अजून काय त्यांचं ऐकलं पाहिजे. म्हणजे आपण जर तुम्हाला तुमचे जर कार्यकर्ते किंवा तुमचे पदाधिकारी सांभाळता येत नसतील तर तुम्ही नेतृत्वच करता कशाला. आणि जर त्यांनी त्यांचे जर कार्यकर्ते सांभाळून त्यांना मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यानंतर जर कोणी त्याच्यापेक्षा मोठे म्हणत असतील तर त्यांनी त्यांचा निर्णय घ्यावा भारतीय जनता पक्षाने. तो माझा कॉल नाही ऍक्च्युली. म्हणजे लोणावळा आणि तळेगाव काय फॉर्म्युला ठरलाय? तळेगाव आणि लोणावळा नगरपालिकेचा काय फॉर्म्युला काय? नगराध्यक्ष पदाचा उमेदवार नगरपालिकेचा तळेगावचा भारतीय जनता पक्षाचा असेल आणि लोणावळ्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असेल. इतर जागेत तळेगावच्या जवळ म्हणजे फॉर्म्युला ठरलाय, लोणावळ्याचा ठरलेला नाहीये. लोणावळ्याच्या बाबतीत ती चर्चा केली आम्ही. जर एखाद्या ठिकाणी भाऊ आता आम्ही उमेदवार जाहीर केलेत, सीएम साहेबांना मी भाऊ म्हणतो म्हणलं काही ठिकाणी आम्ही उमेदवार जाहीर केलेत, त्यांनी जाहीर केलेत, तर अशा ठिकाणी जेवढं तुम्हाला समंजसपणाने मिटवता तेवढं मिटवा. नाही मिटलं तर मैत्रीपूर्व लढा, परंतु मिटून घ्या. पण अध्यक्षपदाच्या बाबतीत त्यांनी स्पष्टपणे सांगितलं 2.5 वर्ष इकडं भारतीय जनता पक्षाचा, नंतर राष्ट्रवादीचा, तसं 2.5 वर्ष राष्ट्रवादीचा, नंतर भाजपचा. आता मी लोणावळ्यात 5 वर्षाकरता उमेदवार दिलेला 2.5 वर्षावरती येणं, भारतीय जनता पक्षाचं कमळ घेऊन नगरपालिकेला सामोरे जाणं, मग ह्याच्या पलीकडे अजून कुठली कॉम्प्रोमाइज केली पाहिजे आमदार याने असताना
अजून किती मागं आलं पाहिजे हे आता जर कुणी याच्या पलीकडे काय अपेक्षा ठेवली असेल तर मग अर्थ राहणार नाही. त्यामुळं मुख्यमंत्र्यांचा शब्द किंवा त्यांनी दिलेला जे काही निर्णय आहे त्या निर्णयावरती आम्ही ठाम राहून पुढे गेलो आहोत. मला आज आपल्या माध्यमातून सांगण्यामागचा उद्देश एवढाच आहे की आपण किंवा जे उमेदवार इच्छुक आहेत ते सातत्यानं प्रत्येक गोष्टीच्या घडामोडीवरती किंवा प्रत्येक निर्णयावरती लक्ष ठेवून असल्यामुळं आपल्या माध्यमातून सांगितले उद्या परवा तेरवा 4 दिवसात कोणाला काही निर्णय घ्यायचे ते घेतील. परंतु आज जो निर्णय मुख्यमंत्र्यांनी आणि आमच्या आदरणीय अजितदादांनी दिलाय तो निर्णय मी आपल्या माध्यमातून सांगितलेला आहे. म्हणजेच लोणावळा आणि तळेगाव महायुती होणार. महायुती अण्णा आपण इथून पाठीमागच्या आणि मेळाव्यात वडगावला जर तुम्हाला पाहिजे तर वडगावला पण करू. परंतु वडगावचं करत असताना मला एवढं आणि पहिलं आमचं म्हणत असेल तर होणार नाही. कारण आम्ही वडगावमध्ये काम केलं त्या कामाचं आम्हाला श्रेय मिळालंच पाहिजे. अण्णा लोक यासाठी संभ्रमात आहे. राष्ट्रवादीचे आमदार आहेत, गेल्या अनेक वर्षापासून काम करतात आहे, भरघोस निधी आहे, युतीचा फॉर्म्युला का वापरतात आहे असं का करते कार्यकर्त्यांना तो संभ्रम आहे. एवढी पॉवरफुल आमदारांकडे सगळं आहे. मग अशी तुम्हाला जे मी सहन करतोय जो संघर्ष करतोय संघर्ष एकमेव आजही कारण मी असेल. लोकांची देणेदारी देतोय. एखाद्या कार्यकर्त्याला लाखो रुपये खर्च करून खड्ड्यात घालण्यापेक्षा समंजसपणाने मिटवता येत असेल तर मिटवायला संधी आहे ना आपल्याकडे. हे तुम्ही समजून घेऊन जर मिटवलं तर तालुक्यात वातावरण चांगलं होईल. कुणी एखादा व्यक्ती खड्ड्यात जाणार नाही किंवा त्याला आर्थिक तोट्यात येणार नाही. परंतु ज्याला इच्छा आहे नाही माझ्याकडे खूप पैसे मी खर्च करून निवडून येऊ शकतो आणि ते करावं ना. पण आम्हाला वाटतं की आमच्या संघर्षात कार्यकर्त्यांचा आपण का बळी द्यायचा. पण कार्यकर्त्यांचा काय दोष आहे. हा आर्थिक किंवा आणि त्याच्यात आपल्याकडे पर्याय आहेत. बाबा काहींना 2.5 वर्ष संधी मिळेल, नंतरच्या 2.5 वर्षात दुसऱ्यांना मिळेल. काय आता आम्ही सुद्धा उमेदवारी देताना त्या पद्धतीनेच करतोय. 2.5 वर्षात पहिल्यांदा ह्या व्यक्तीला, दुसऱ्या 2.5 वर्षात दुसऱ्या व्यक्तीला देणार आहोत. आणि आपल्याकडे तळेगावला जर पाहिलं तर 3 ऑप्शनमध्ये आपण प्रत्येकाला 1-1 वर्ष म्हणलं तर 15 जणांना संधी त्या ठिकाणी देऊ शकतो. वडगावला 2 ऑप्शन मधल्या तिथे आपण 10 जणांना संधी देऊ शकतो. तीच परिस्थिती लोणावळ्यामध्ये तिथे 3 ऑप्शन मधल्या तिथे आपण प्रत्येकाला 1-1 वर्ष 1.5 वर्ष अशा पद्धतीने संधी देऊ शकतो. नाही हे आर्थिक झालं आणि संघर्षाचं झालं. पण पक्षाच्या हिताचं पक्षाचं काय पक्ष हे बघा आज तुम्ही स्थानिक पातळीवर पक्ष हित पाहत असताना मला एक निर्णय मी स्वीकारला की बाबा माझा नेत्याने स्वीकारला सुनील तू चिन्हावरती पुढे जा. शेवटी त्यांनाही कळतं पक्षहित काय आहे म्हणून आम्ही आज चिन्हावरती पुढे आलो. आज आमच्या तळेगाव शहरामध्ये भाऊ तुम्ही नगराध्यक्ष कुठल्या झाली होती हो? 95-96 तेव्हा पण तुमचा पंजा होता टायमाला. म्हणजे आजपर्यंत काँग्रेस राष्ट्रवादीच्या इतिहासात समितीवरती आजपर्यंत लढले. आज माझे जर उमेदवार 17च्या 17 घड्याळ चिन्हावरती येत असतील आणि प्लस माझा उपनगराध्यक्ष घड्याळ चिन्हावरचा होत असेल तर मला का 0तून 17 वाढून आम्ही ते बी स्वीकारलं. लोणावळ्यात आमचा नगरपालिकेचा नगरसेवक येथे राष्ट्रवादी चिन्हावरती नव्हता, आम्ही तिथे ऍक्सेप्ट केलं. शेवटी पक्षाचं पण हित आम्ही पाहणारच होतो. पक्ष पाहताना कार्यकर्ते पण पाहिले पाहिजे, गाव गाड्यात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं हित पाहिलं पाहिजे आणि त्यातून आम्ही हा निर्णय केलाय. या निर्णयामध्ये जर कोणाला अडचणी असतील अडथळे असतील तर त्यांनी उद्या सकाळपर्यंत जाहीर करावा. अण्णा तुम्ही तालुक्यामध्ये एवढा विकास केला, तळेगाव वडगाव सारख्या ठिकाणी तुमचे स्ट्रॉंग उमेदवार आहेत आजच्या घडीला. हे सगळं असून तुम्ही कार्यकर्त्यांचा ह्या संघर्षात बळी जायला नको हे हित बघून महायुतीच्या यांनी तुम्ही तयार झाला आहे 2 पावले मागे घेऊन. एवढं करूनही लोणावळ्यात मुख्यमंत्र्यांनी सांगूनही त्या लोकांनी न ऐकता उमेदवार जाहीर केले तर नाही असं नाहीये. मुख्यमंत्र्यापेक्षा जर कोणी मोठे असतील तर मग ते युती केली. मग तुम्ही पहिलेच कसं असते बघा आपण ज्या वेळेला प्रसारमाध्यमाच्या समोर येतो त्या अगोदर अंतर्गत देखील बैठका होत असतात. तशा बैठका मी बाळाभाऊ गणेशभाऊ भेगडे त्यानंतरनं चंद्रकांतजी शेटे आम्ही कालही चर्चा केली आणि याच्या अगोदर आम्ही 10-12 दिवस सातत्याने चर्चा करत होतो. त्यांच्या बाजूने जे लोक होते तसे माझ्या बाजूने सुरेश भाऊ असेल, नाना कारके असतील, दर्शनदादा खांडगे, गणेश भाऊ, आमच्याकडचे कोर कमिटीतले काही प्रमुख मंडळी आणि त्यांच्याकडचे हे देखील आम्ही आपापसात चर्चा करत होतो. किंवा मी चर्चेला बसल्यानंतर काय चर्चा झाली काय निर्णय झाले हे सुद्धा सांगत होतो. परंतु कालपर्यंत आम्ही आमच्या समितीवरती ठाम होतो. मुख्यमंत्र्यांनी निर्णय दिल्यावरती तिथं नाही मी समितीत म्हणून लढणार हे बोलण्यापर्यंत एवढा मोठा नाही किंवा इथपर्यंत बोलण्याची माझी क्षमता देखील नाहीये. त्यामुळं आपण
नेत्यांचा आदर केला पाहिजे, त्यांचा मी आदर ठेवून काम केले. आणि जर उद्या असं जर कुणाला वाटत असेल नाही आम्हाला मुख्यमंत्री निर्णय मान्य नाही तर ते बाळा भेगडींची जबाबदारी. बाळा भाऊ याच्यामध्ये मग तुम्ही टाळी देत असाल तर ती टाळी द्यायची का नाही द्यायची ती तुम्ही परवा दिली. तुम्ही त्या निर्णयामध्ये तुम्ही पुढे आलं पाहिजे ना. अण्णा तुम्ही म्हणाला तुम्ही होता नेते की- समजत असल्यानंतर तुमचं ऐकत नसलं तो त्यांचा कॉल आहे. बघू ते बघू. तुम्ही म्हणालात की 2 हात देत आहेत मला ओढण्यासाठी. आज तीच परिस्थिती दिसते. तुम्ही म्हणताय की मी खूप सहन करतोय, संघर्ष करतोय. तुम्हाला ओढलं गेलंय का या मागच्या आठवड्याभरामध्ये? अजिबात नाही, अजिबात आहे. हे बघा मी तुम्हाला सांगतो माझ्या नेत्याला माझ्या ज्येष्ठ सहकाऱ्यांना जे काही सांगितले त्यांना पटतंय. नगराध्यक्ष त्यांचा होतोय ते 11 जागेवरती आहेत, मी 17 जागेवरती उमेदवार देतोय. त्यामुळं कुठला मला अडचणीचा भाग आहे. तालुक्यात सध्या परिस्थिती अशी होती, आमदार सुनील शेळके यांच्या माध्यमातून 6,000 कोटींचा विकास निधी आलेला आहे. गणेश भाऊ खांडगे यांच्या माध्यमातून पूर्ण तालुक्यात संघटना आहे. हा कार्यकर्त्यांच्या बद्दलची भावना मी तुम्हाला सांगतोय. सगळीकडे तुम्ही ऑलरेडी मागच्या 2 महिन्यामध्ये स्वबळाचे नारे देऊन कार्यकर्त्यांना तयारीला लागायला सांगितलं होतं. याचाच अर्थ प्रत्येक ठिकाणी कार्यकर्तेही कामाला लागले होते. आज तुम्ही ज्यावेळेस कार्यकर्त्यांना थांबायला सांगणार याचाच अर्थ तुम्ही त्यांच्यावरती अन्याय करताय, कॉम्प्रोमाइज करून अन्याय करताय असं तुम्हाला वाटत नाही का? मला एक सांगा तुम्ही विशालराव, आम्ही परवा दिवशी महायुती म्हणून लढणार हा निर्णय घेतल्यावरती कुणाला पटणारा नाहीये याचं मला तुम्ही उत्तर देता का? अण्णा कसं आहे की कार्यकर्ता नाही, मला तुमच्या- मला तुम्ही मला प्रश्न विचारता. माझा एक तुम्हाला प्रश्न आहे मित्र म्हणून की जर महायुती म्हणून आम्ही जर लढायची तयारी दाखवत असेल तर तो निर्णय कुणाला पटणारा नाहीये. याचा अर्थ बंडखोरी होणारच नाहीये असे होऊ आपल्याला शकते ना. वाटतं. महायुती झाल्यावरती पण बंडखोरी होऊ शकते. उद्या काय बिनोर जाणारे असं कोणी गरीब धरू नये. माझं म्हणणं काय महायुती झाल्यावरती कुणाला हा निर्णय पटत नाहीये त्यांनी माझ्याशी समोरून बोलावं. महायुती म्हणजे सध्या तरी भाजप आणि राष्ट्रवादी. भाजप राष्ट्रवादी म्हणजे इतर पक्षांनी ज्यांना इतर पक्षांना पण आज आम्ही सगळ्यांना भेटतोय म्हणून आज सगळी एकदम यादी जाहीर करत नाहीये. 2 टप्प्यामध्ये जाहीर होतील. काही आज यादी जाहीर होईल, काही उद्या जाहीर होईल. आज परत बैठकीतनं काही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया वाघमारे साहेब या सगळ्यांची भेटून त्यांनाही चर्चा करणार आहे.